हमखास प्रश्न येणारा जो कंटेंट आहे तर तो पण बघायचा आहे तुम्हाला या परीक्षेला. ती ग्रो ॲप जी आहे आपली, तर फक्त ₹99 ची जी ग्रो ॲप आहे, तर तिकडे पण ॲडमिशन घ्या, जे 17 तारखेला आहे. आणि पॉलिटीची बॅच आहे ती ₹199 ची, तिकडे पण तुम्ही ॲडमिशन घ्या. तर दोन्हीची मिळून फीस किती ₹300 होणार आहे. वरती काही टॅक्स वगैरे लागतो तो. तर मग हमखास प्रश्न येणाऱ्या ज्या बॉडीज आहेत, घटनात्मक बॉडीज, तर त्यामध्ये राज्याचा महाधिवक्ता, त्याला आपण ॲडव्होकेट जनरल असं म्हणतो इंग्रजीमध्ये. ॲडव्होकेट जनरल सध्या कोण आहेत बघा, तर बिरेंद्र शराफ. तर हे सध्या महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल आहेत. यांच्यावरती प्रश्न येतोच, कारण ॲडव्होकेट जनरल ही एक घटनात्मक बॉडी आहे. इट इज अ कॉन्स्टिट्युशनल बॉडी. कॉन्स्टिट्युशनल बॉडी कशाला म्हणायचं? घटनेमध्ये समाविष्ट असलेली बॉडी. घटनेमध्ये काहीतरी कलम आहे तर त्याला घटनात्मक बॉडी म्हणायचं. नीती आयोग जर बघितला तर हा घटनात्मक नाही, लक्षात ठेवा. नीती आयोग हा घटनात्मक का नाही? तर त्याचा घटनेमध्ये समावेश नाही आणि कायद्यात पण नाही. इट इज अ नॉन कॉन्स्टिट्युशनल आणि नॉन स्टॅट्युटरी बॉडी आहे. तर दोन्हीकडे समावेश नाही, जी कायद्यातही नाही आणि घटनेतही नाही. तर दोन्हीकडे समाविष्ट नसलेली बॉडी, तर ती एक एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे, मंत्रिमंडळाच्या सहीने तयार झालेली. नीती आयोग, त्याची स्थापना 1 जानेवारी 2015. स्थापना वारंवार विचारतात आपल्या लेक्चर मधून, कुठे नाही कुठे तुम्हाला प्रश्न येणारच. एकदम कमी वेळाचे आपले 20-25 मिनिटाचे लेक्चर आहेत. ग्रो ॲपला, ग्रो नावाची जी बॅच आहे, ती ग्रोईंग बॅच तुम्हाला GS ला त्यामध्ये 100% फायदा होणार आहे 17 तारखेच्या. बरेचसे त्याला कालपासून बरेचसे ऍडमिशन होत आहेत. तर मग या सगळ्याच विद्यार्थ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे, की मार्क कुठे ग्रो होतात, कुठे आपण चुकतो. तर राज्याचा महाधिवक्ता ही एक घटनात्मक पद आहे असे स्टेटमेंट येतील. तो राज्य कार्यकारी मंडळामध्ये समावेश होतो. राज्य कार्यकारी मंडळ म्हणजे राज्याचं एक्झिक्युटिव्ह मंडळ असतं. या एक्झिक्युटिव्ह मंडळामध्ये किती लोक असतात? तर एकूण 4 जण. म्हणजे चार चार टायटल्स असतात त्याच्यामध्ये. सीएम असतो, म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. तर शिंदे साहेब जे आहेत ते आहेत. त्याच्यानंतर डेप्युटी सीएम नसतो, त्याच्यात नसतो काय ते पण देतोय मी तुम्हाला. कारण डेप्युटी सीएम, उपमुख्यमंत्री ही घटनात्मक बॉडी नाही. आता या परीक्षेला आलं होतं ते. तर डेप्युटी सीएम ही घटनात्मक बॉडी नसल्यामुळे ते एकापेक्षा जास्त नेमता येतात. उपमुख्यमंत्री हे घटनात्मक पद नाही असं स्पष्ट देतील तर स्पष्ट चुकलेलं आहे ते. म्हणून आंध्र प्रदेशनं 5-5 उपमुख्यमंत्री नेमले होते. परंतु राज्याचा महाधिवक्ता हे मात्र घटनात्मक पद आहे. इट इज अ कॉन्स्टिट्युशनल बॉडी. इंग्लिश मीडियम वाले पण लक्षात ठेवा. तर 165व्या कलमानुसार ही एक घटनात्मक बॉडी आहे. राज्याचे सर्वोच्च कायदे अधिकारी म्हणून ते काम करतात. आणि घटनात्मक बॉडीकडूनच घटनात्मक बॉडीची नियुक्ती होते राज्यपालाकडून. तर राज्यपालच त्यांची नियुक्ती करतो. तर राज्यपाल हा कोणाची नियुक्ती करतो? तर राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती करतो. सध्या कोण आहेत? तर बिरेंद्र शराफ हे करंट मध्ये विचारतील. आता हे 2023 मध्ये सध्या आजच्या तारखेला डिसेंबर 2023. पुढच्या वर्षी कोणी व्हिडिओ बघेल आणि त्याच्यामध्ये सांगेल की चुकलंय सर. पुढच्या वर्षी कदाचित ते बदलतात, कारण याचा कार्यकाल फिक्स नाही. तर ती नेमणूक राज्यपालामार्फत होते. राज्याच्या महाधिवक्त्याची पात्रता काय आहे? तर ती भारताची नागरिक असावी. एखादा कॅनडाचा नागरिक आहे, समजा अक्षय कुमार कॅनडाचे नागरिक होते पूर्वी, तर त्यांना आपल्याला ॲडव्होकेट जनरल करता येत नाही, महाधिवक्ता करता येत नाही. फॉरेनची व्यक्ती जरी किती श्रीमंत असली तर ती आली तर ती येऊ शकत नाही. कारण याची आपल्याला खूप भीती होती. म्हणून आपण घटनेमध्ये प्रत्येक ठिकाणी तो भारताचा नागरिक असावा. कारण बाहेरचा आला तो आपल्यावर राज्य करेल याची आपल्याला भीती आहे सतत. कारण आपण 150 पावणे 200 वर्ष इंग्रजांच्या आधिपत्याखाली होतो, आधी मुघलांच्या आधिपत्याखाली. तर मग ही गुलामगिरीची आपल्याला भीती वाटते. म्हणून हे वाक्य फार महत्वाचं आहे, ती भारताची नागरिक असलीच पाहिजे. त्या व्यक्तीने कोणत्याही न्यायालयीन पदावर 10 वर्ष काम केलेलं असलं पाहिजे. कुठेही जज म्हणून काम करतील कोणत्याही न्यायालयामध्ये 10 वर्ष, आणि 10 वर्ष उच्च न्यायालयामध्ये वकिली केलेली असावी. तर असाच पात्र व्यक्ती होतो, कारण घटनात्मक पद आहे. इट इज अ कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. एकच मिनिट, पुढची स्लाइड घेतो. पुढची स्लाइड बघा. बऱ्याच जणांना आता स्क्रीनशॉट तर काढता येत नाही, ॲपला पण लिहून घ्यायचं असतं. म्हणून मी थोडा बाजूलाच आहे. पुढच्या स्लाइडमध्ये बघा, की घटनेत नमूद नाही परंतु राज्यपालाची मर्जी असेपर्यंत, म्हणजे यांचा पदावधी जो आहे. एका विद्यार्थ्याचा मेसेज आला की सर ते आम्हाला लिहायला थोडं बाजूला पण होतं. तर पदावधी जो आहे, तर घटनेमध्ये नमूद नाही, म्हणजेच राज्यपालाची मर्जी असेपर्यंत ते आपल्या पदावर राहतात. तर बिरेंद्र शराफ यांना वाटलं राज्यपालांना काढायचं, यांना लगेच काढता येतं. त्यासाठी काही विधेयक मांडायची गरज नाही किंवा मंत्रिमंडळाचा निर्णय वगैरे
सांगितलं लगेच वीरेंद्र शराफ यांना घरी जावं लागतं. याच्या अगोदर आशुतोष कुंभकोणी होते बघा, वीरेंद्र शराफांच्या अगोदर. तर हे आशुतोष कुंभकोणी होते. तो भारताचाच नागरिक असावा. कधी कधी असं देतात ते महाराष्ट्रातला रहिवासी असला पाहिजे, तशी काही तरतूद नाही. महाधिवक्ता हा बाहेरच्या राज्यातला पण असू शकतो. एमपीसीचा अध्यक्ष सुद्धा बाहेरच्या राज्याचा असू शकतो. युपीसीचा अध्यक्ष कोणत्याही राज्याचा असू शकतो. कन्सेप्ट आपल्या एवढ्या क्लिअर ठेवायच्यात. घटना तुम्हाला दुसऱ्याला शिकवता आली पाहिजे, असे त्याच्यावरती लेक्चर घेता आले पाहिजे. गावामध्ये तुम्ही घटनेचे लेक्चर तुमच्या तालुक्याला तुम्ही असे क्लास घेतले पाहिजे. एवढं चांगलं केलं पाहिजे. इंग्रजी माझ्याकडे एक शिकून एक विद्यार्थी त्याने तिकडे नागपूरला क्लास काढला, तर एवढं चांगलं त्याचं इंग्रजी झालं. राज्यपाल पदच्युत त्यांना केव्हाही करेल. मंत्रिमंडळाने राजीनामा दिला की राज्यपालाकडे तो पण जनरल राजीनामा देतो, असं घटनेत काही तरतूद नाही. कधी कधी त्यांनाच कंटिन्यू करतात. आशुतोष कुंभकोणी यांना बरेच दिवस कंटिन्यू केलं होतं. पगार भत्ते जे आहेत ते घटनेने निश्चित केला नाही, पण राज्यपाल निर्धारित करतील तेवढाच पगार मिळतो. तर राज्यपाल निर्धारित करतो तेवढाच पगार मिळतो. आता यांचं काम काय, तर विधिविषयक बाबीवर राज्य सरकारला सल्ला देणे हे ऍडव्होकेट जनरल यांचं काम आहे. विधिविषयक बाबी म्हणजे कसल्या बाबी, तर कायदेविषयक बाबी. त्याच्यावरती त्यांना काय करायचं आहे, सल्ला द्यायचा आहे. त्यांचा सल्ला कंपल्सरी नाही, फक्त सल्ला द्यायचा. हा, दुसरं बघा, राज्यपालाकडून नेमून दिलेले विधिविषयक कार्य पार पाडणे आणि घटनेने किंवा कायद्याने सोपवलेले काम पण करणे, तर हे त्यांचे कार्य आहेत. राज्यातील कोणत्याही न्यायालयात उपस्थित राहू शकतात ते. राज्याच्या वतीने वकील म्हणून उपस्थित राहतात. त्याच्यानंतर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये कार्यवाहीमध्ये भाग घेतात आणि बोलू शकतात. तर राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहात जाऊ शकतात. राज्य विधिमंडळाचे दोन्ही सभागृह म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद. ऍक्च्युली विधान परिषद किती राज्यामध्ये आहे? 6 राज्यामध्येच आहे. तर या 15-20 मिनिटांमध्ये तुमच्या बरेच मी बाकीचे कन्सेप्ट क्लिअर करतो. हा प्रश्न वारंवार येतो, किती राज्यामध्ये विधान परिषद आहे? 6 राज्य. महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राच्या शेजारचं कर्नाटक आहे, तेलंगणा महाराष्ट्राच्या आग्नेय बाजूला आहे, ही बाजू पण सांगून देतोय, आणि त्याच्यानंतर आंध्र प्रदेश. तर आपलं जे लेक्चर आहे एकदम तुमचे मार्क ग्रो करणार असेल. आणि उत्तर प्रदेश त्याच्या शेजारी बिहार, कारण लोकसंख्या जास्त आहे, तिथे 2-2 सभागृह आहेत. बाय कॅम्ब्रेल म्हणायचं, 2 सभागृह. ज्या ठिकाणची विधानसभा द्विगृही आहे, बाय कॅम्ब्रेल सभागृह म्हणायचं. इंग्लिश मिडियमचे पोरं ते लक्षात ठेवा, बाय कॅम्ब्रेल म्हटलं जातं. बाय कॅम्ब्रेल म्हणजे 2 सभागृह असतात, विधानसभा आणि विधान परिषद, असं द्विगृही कायदेमंडळ असतं. महाराष्ट्राचं सुद्धा द्विगृही कायदेमंडळ आहे, 2 सभागृह आहेत. तर हा जो ऍडव्होकेट जनरल आहे, तर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या कार्यवाहीमध्ये भाग घेतात आणि बोलू शकतात, परंतु त्यांना मतदान करण्याचा अधिकार नसतो बघा. ते आपल्या एक्झिक्युटिव्ह बॉडीमध्ये असतात, कार्यकारी मंडळामध्ये असतात. कार्यकारी मंडळामध्ये कोण असतं, हा ते सांगता सांगता विसरलंच होतं. तर ऍडव्होकेट जनरल हे एक असतात. कार्यकारी मंडळामध्ये सीएम असतो, डेप्युटी सीएम नसतो, म्हणजे मुख्यमंत्री असतो. मंत्रिमंडळ असतं, म्हणजे कॅबिनेट मंत्रिमंडळ, आणि राज्यपाल. तर हे 4 टायटल असतात. तर 4 टायटलचं मिळूनच महाराष्ट्राचं किंवा राज्याचं, एखाद्या स्टेटचं हे एक्झिक्युटिव्ह मंडळ बनतं. त्याला कार्यकारी मंडळ, जे एक्झिक्युटिव्ह पॉवर त्यांच्याकडे असतात, त्याला कार्यकारी मंडळ म्हणायचं. तर कार्यकारी मंडळ हे त्यांच्याकडे आहे, एक्झिक्युटिव्ह पॉवर त्यांच्याकडे असते. राज्य विधिमंडळाचे सदस्य या नात्याने कोणत्याही समितीच्या कामकाजात ते भाग घेऊ शकतात. तर सदस्य आहेत नात्याने भाग घेऊ शकतात. ते एक ऍज अ मेंबर म्हणून ते भाग घेऊ शकतात, परंतु मतदान करू शकत नाहीत. तिथे स्टेटमेंट काय येतं परीक्षेला, आपण पूर्ण वाचतच नाही. ऍडव्होकेट जनरल म्हणजे राज्याचा महाधिवक्ता हे मतदान करू शकतात. राज्य ते एक्झिक्युटिव्ह बॉडीचा पार्ट आहेत असं देतील. एक्झिक्युटिव्ह बॉडीचा जरी ते पार्ट असले तरी त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या कार्यवाहीमध्ये ते भाग घेतात आणि बोलूही शकतात. पुढची स्लाइड घेतो. पुढच्या बाबी बघा, राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात तसेच सदस्य असलेल्या विधानमंडळाच्या समितीमध्ये बोलण्याचा त्यांना अधिकार आहे, कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे, पण मतदानाचा अधिकार नाही. तर हेच स्टेटमेंट तुम्हाला खूप महत्वाचं आहे. विधानमंडळ सदस्याप्रमाणे सर्व विशेष अधिकार आणि संरक्षण त्यांना प्राप्त होतं. तर हे वाक्य तुम्हाला चुकीचं वाटेल. तुम्हाला वाटेल की आमदारासारखं यांना कसं काय असेल. आमदाराप्रमाणेच विधानमंडळाचे सदस्य म्हणजेच आमदार असतात. आमदार प्रमाणेच
सर्व विशेष अधिकार आणि संरक्षण त्यांना प्राप्त होतं. महाधिवक्ता हे राज्य कॅबिनेटचे सदस्य नसतात, ते राज्य कॅबिनेटचे सदस्य नसतात, म्हणजे कॅबिनेट मंत्री नसतात ते, परंतु ते एक्झिक्युटिव्ह बॉडीचा पार्ट असतात, कार्यकारी मंडळामध्ये असतात. महाधिवक्ता हे पूर्णकालीन राज्य सरकारचे वकील नसतात. याला रेड अंडरलाईन करतो मी, पूर्णकालीन वकील नसतात, फुल टाइम वकील नसतात. या पॉइंटवर खूप परीक्षेत प्रश्न आले, तिथे चुकायचं नाही. तर हे वाक्य छापून घ्यायचं, अगदी डोक्यामध्ये फिट्ट बसून घ्यायचं. आपण खूप ढिगभर वाचतो, आता परीक्षा जवळ ढिगभर वाचू नका, परीक्षा भिमुख वाचा. ग्रो बॅच मध्ये तेच तुम्हाला शिकवलं जातं, ग्रोईंग बॅच जे आहे. तर या बॅचला फक्त 99 रुपये फीस आहे. तर 99 रुपयामध्ये तुम्हाला अख्खं जरी बघणं झालं नाही, जेवढे व्हिडिओ टाकले तेवढे बघितले, तुम्ही 4 बघितले तरी 4 मार्क तुमचे वाढतील, लक्षात घ्या. तर 4 बघितले तरी तुमचे 4 मार्क वाढतील, अशी ती ग्रो बॅच आहे, लक्षात घ्या. तर महाधिवक्ता हे पूर्णकालीन राज्य सरकारचे वकील नसतात. हा फुल टाइम वकील नसतात, फक्त ते पार्ट टाइम असतात. महाधिवक्ता हे सरकारी सेवक या गटात मोडत नाहीत, त्यांना सॅलरी वगैरे ऍज एखादे तहसीलदार आहेत, डेप्टी कलेक्टर आहेत, तर तशी सॅलरी मिळत नाही. महाधिवक्ता यांना खाजगी वकिली करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलेलं नाही. ते प्रायव्हेट प्रॅक्टिस सुद्धा करू शकतात, खाजगी वकिली सुद्धा करू शकतात, पण एका केसमध्ये करू शकत नाहीत. कुठे? समजा महाराष्ट्र शासन विरुद्ध एखादा प्रायव्हेट पर्सन आहे, समजा मी नारायण सर, महाराष्ट्र शासन विरुद्ध नारायण, अशा केसमध्ये त्यांना नारायण सरची वकिली करता येत नाही, माझी वकिली करता येत नाही. इथे त्यांना महाराष्ट्र शासनाचीच वकिली करावी लागते. पण नारायण विरुद्ध गजानन, समजा माझ्याच भावासोबत माझं भांडण येतं, नारायण ऑपोजिट गजानन, भावाभावाची भाऊबंदकी आहे, तर ज्याने फीस जास्त पेड केली, भावाने जास्त फीस पेड केली, तर मग त्याच्याकडे ते त्याची वकिली करू शकतात. मी जास्त फीस दिली तर माझी खाजगी वकिली करू शकतात. तर महाधिवक्त्यांना खाजगी वकिली करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलेले आहे असं मुद्दाम देतील, तर हे वाचायचं, प्रतिबंधित करण्यात आलेलं नाही. त्यांना खाजगी वकिली त्यांना करता येते. फक्त खाजगी वकिली करता असताना एक बॉडी महाराष्ट्र शासन असायला नको. तर महाराष्ट्र शासन जेव्हा बॉडी एक असेल, महाराष्ट्र शासन विरुद्ध नारायण सर असा जेव्हा खटला असेल, तेव्हा त्यांना महाराष्ट्र शासनाचीच बाजू घ्यावी लागते, हे लक्षात ठेवा. नारायण विरुद्ध गजानन असेल तेव्हा कोणाचीही बाजू त्यांना, वकीलपत्र कोणाचंही घेता येतं, लक्षात ठेवायचं. तर वकीलपत्र कोणाचंही घेता येतं, तर हे लक्षात ठेवा. तर महाराष्ट्र शासन विरुद्ध नारायण यामध्ये त्यांना कोणाचं तरी महाराष्ट्र शासनाचंच वकीलपत्र घेता येतं. तर असा राज्याचा महाधिवक्ता आहे. तर मग या महाधिवक्त्यावरती काय काय प्रश्न आले होते, तर त्याच्यावरती चर्चा करू आणि मग थांबू आपण. तर ही पुढची स्लाइड घेतो मी. तर बघा, आलेले प्रश्न बघायचे आता आपल्याला, की राज्याच्या महाधिवक्ता खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? PSI पूर्व 2014 ला आला होता, त्यांची नियुक्ती संबंधित घटक राज्याच्या राज्यपालाकडून होते, बरोबर आहे. त्यांच्याकडे सोपवलेल्या बाबी संबंधाने राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देतात ते, जर आणि जेव्हा गरज असेल तेव्हा ते राज्य विधिमंडळाकडून भाषण करू शकतात, विधिमंडळाच्या गृहात ते मतदान करू शकतात, हे चुकलेलं आहे. तर मतदान ते करू शकणार नाहीत. हा PSI 2014 ला आला होता. याच टाईपचा प्रश्न परत रिपीट होऊ शकतो, तर हे लक्षात ठेवा, यामध्ये रिपीट होऊ शकतो. तर मतदान करता येत नाही, कारण ते सभागृहाचे मेंबर नसतात, विधिमंडळाच्या गृहात तो मतदान करू शकत नाही. ते जरी एक्झिक्युटिव्ह बॉडीचे पार्ट असले, ते जरी आपल्या राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये असले, तरी ते मतदान करू शकत नाहीत. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न, STI पूर्व 2014 मध्ये संविधानाच्या 165व्या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली. महाधिवक्त्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात, हे राज्यपाल करतात, हे चुकलेलं आहे. तर राष्ट्रपतीला एवढा वेळ नसतो. त्याला राज्याच्या विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेण्याचा, मत मांडण्याचा अधिकार, हे पण चुकले. तर विधाने लक्षात घ्या म्हटले, आणि कोणते विधाने बरोबर? तर ब आणि क चुकलेलेच आहेत. तो राज्य शासनाचा सर्वोच्च कायदेविषयक सल्लागार असतो, आणि त्याच्यामध्ये अ आणि ड हा त्या ठिकाणी बरोबर आहे. तर भाग घेतात आणि मत मांडण्याचा अधिकार त्यांना, मत मांडण्याचा अधिकार आहे, पण मतदान करण्याचा अधिकार नाही, म्हणून अ क ड हा चौथा पर्याय बरोबर आहे. STI 2014. बघा, इथे थोडा फरक केलाय, मत मांडण्याचा अधिकार आहे त्यांना, परंतु मतदान करण्याचा अधिकार नाहीये महाधिवक्त्यांना. तर हे आपल्याला
लक्षात ठेवायचं आहे. तर इथं थोडासा फरक केलाय. तर शब्दछळ करतात तुमचा ते. तर शब्दछळ केलेला तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. मतं मांडण्याचा अधिकार आहे. मग आपण शकतो कधी-कधी अ आणि ड पर्याय दिलात पटकन तोच मारतो. तर हे नीट वाचायचं. जर मराठीत कळालं नाही तर इंग्रजीमध्ये वाचायचं आणि नंतरच उत्तर लिहायचं. तर ॲडव्होकेट जनरल सध्या बिरेंद्र शराफ आहेत. सध्याचं असं करंटमधले विचारतील. त्या महाधिवक्त्याची नियुक्ती राष्ट्रपती करत नाही. राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि राज्यपालाकडून त्याची नियुक्ती केली जाते. तर हे लक्षात ठेवायचं. तर राज्यपालाकडून त्यांची नियुक्ती केली जाते. ते राज्य शासनाचे सर्वोच्च कायदेविषयक सल्लागार आहेत. तर हे पण महत्वाचं आहे. सल्ला देणे हा त्यांचं काम आहे. सल्ला त्यांचा कंपल्सरी आहे काय? तर महाधिवक्त्यांचा सल्ला हा राज्य शासनाला कंपल्सरी वगैरे काही नाहीये. कारण हे पदच त्या ठिकाणी जरी घटनात्मक असलं तरी तिथे कंपल्सरी नाही सल्ला. तर ही सल्ला देणारी जरी बॉडी असली तरी ती घटनात्मक आहे. असं वेगवेगळे शब्द फिरून तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. तर याच्यात काही घाबरायचं नाहीये. तर राज्य शासनाचा सर्वोच्च कायदेविषयक सल्लागार. तर हे असे काही टाइप्स म्हणजे आलेले जे पुढचा प्रश्न घेतो. स्लाइड पुढची घेतो. हां, तुम्हाला तो प्रश्न लिहून घ्यायचा असला तर लिहून पण घेऊ शकता. हां, हा एक 2015 ला आलेला प्रश्न बघा. महाधिवक्ता यांच्या बाबतीत खालीलपैकी विधान बरोबर आहे, आहे हे बघायचं आहे नाही. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्थापार्थ ठरेल अशा व्यक्तीस नेमता येईल म्हटलंय. उच्च न्यायालयाचा विचार घेऊन राज्यपाल नियुक्ती करतील. तो राज्याचा प्रथम कायदेविषयक अधिकारी होय आणि त्याच मतदानाच्या अधिकारासह राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहात कामकाजात हजर राहून भाषणाचा अधिकार आहे. असिस्टंट पूर्व 2015 ला आला होतं. याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये टाका राज्याच्या महाधिवक्त्याबद्दल. तर आपण सगळ्याच बारकावे बघितले तर राज्याचा महाधिवक्ता ही कन्सेप्ट तुमची एकदम क्लिअर झालेली आहे. तर मग असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल पण लाईक करा आणि ज्यांना या ग्रोईंग बॅचला ऍडमिशन घ्यायचंय 17 डिसेंबरला तर त्यांनी फक्त 99 रुपयाची त्याची फीस आहे. आपलं ऍप डाउनलोड करा. ऍपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. तर त्यावरतून ग्रो बॅचला आता तर ग्रो बॅचला मी खूप लेक्चर टाकेल. तुम्ही त्याच्यातले 10 जरी लेक्चर केले तरी तुमचे 10 ते 5 मार्क वाढतील. तर अशी ती ग्रो बॅच आहे. एकदम महत्वाची बॅच आहे ती. तर त्या बॅचमध्ये तुमचा मार्क वाढेल. अगदी मार्क्सवादी बॅच आहे म्हणजे मार्क वाढवणारी. मार्क्सवादी म्हणजे डाव्या विचाराची नाही. तर या प्रश्नाचं उत्तर मग तुम्ही कमेंट्समध्ये टाकायचं. असिस्टंट पूर्व 2015 मध्ये हा प्रश्न आलेला होता. तर धन्यवाद मित्रांनो.